टाटा हा ब्रँड तुम्हाला सर्वांना मिळतो. हा नामांकित ब्रँड आहे. इथं कमर्शियल व्हेकल सगळे जे आहे इथं सेल्स होतं, त्याचबरोबर त्याची सर्व्हिस दिली जाते. इथं काम कशा पद्धतीने चालतं, कारण कशी दिली जाते किंवा त्याची सर्व्हिस कशी दिली जाते, विक्री केल्यानंतर त्याच्या पश्चात त्याची सर्व्हिस कशी दिली जाते, ही सगळे आपण इथं फिरून बघायचं. वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, त्या डिपार्टमेंटमध्ये कसं पद्धतीनं काम चालतं हे, आणि एक म्हणजे दोन गोष्टी आपण ही व्हिजिट जी आहे ही बघायचं. एक तर नॉलेज आणि त्याचबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटी. भविष्यामध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर अशा शोरूममध्ये जॉब करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्वतःचा शोरूम टाकून एक्सपिरियन्स घेऊन स्वतःचा शोरूम टाकून बिझनेस रन करू शकता. ह्या गोष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला इथले सगळे सुपरवायझर असतील किंवा मॅनेजर असतील माहिती सगळी देतील कशा पद्धतीनं हे डीलरशिप जी आहे ती पहिला सेल्स केली जाते की त्यांना काय पाहिजे, काय नको, कुठलं कोटेशन पाहिजे, कुठल्या डिपार्टमेंट, कारण डिपार्टमेंट वाईज मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह असतो जे फील्डवरती काम करतात. आणि मग कस्टमरला कुठल्या गाडीची आवश्यकता आहे, त्याची रिक्वायरमेंट काय, त्या पद्धतीने त्यांना रिकमेंड दिलं जातं. इथून कोटेशन दिलं जातं. त्याच्यामध्ये कोटेशनमध्ये गाडीची बेसिक प्राईस, त्याच्यानंतर त्याची टॅक्सेस, ॲक्टिव्ह टॅक्सेस, त्याची ॲसेसरीज टॅक्सेस, ॲसेसरीज आणि टोटल अमाऊंट. असा मग त्याचा तो फायनान्स असेल तर फायनान्स, कॅश असेल तर कॅश, असं याच्यामधून त्यांना कोटेशन दिलं जातं. ज्यावेळेला बँकेतून डीडी येतो, अकाउंटवरती वटला जातो, त्याच्यानंतर त्यांची गाडी इथून डिलिव्हरी होते. फक्त डिलिव्हरी प्रोसेस काय असते ती मी सगळ्यात शेवटी सांगतो, कारण परत उलटं सुलटं गाडीमध्ये जे काय सांगितलं जातं ते सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये कसं आहे पेपर त्यांना पास म्हणतात त्यांना. तो घेतल्यानंतर ते येतात, गाडी एवरती लावली जाते आणि गाडीचा प्रॉब्लेम काय ते चेक करतात. आम्ही फक्त समजा आपलं गिअरबॉक्सचा प्रॉब्लेम आहे, डिफरेन्सला प्रॉब्लेम आहे, ते चेक करतो. त्याच्यामध्ये आतमध्ये उतरायला सोय आहे, पायऱ्या तसं मला वाटतं तसं याच्यामध्ये चेक केलं जातं. पूर्ण चेक केलेली गाडी आतमध्ये घेतली जाते कामासाठी. मग त्याचं डिस्ट्रिब्युशन होतं की कुठलं काम आहे, तर गिअरबॉक्सचं काम आहे तर मग त्या बेला लावा, किंवा थोडं किरकोळ कामामध्ये सेपरेट ऑइल बदलीसाठी वेट ठेवलं असतो. कारण ऑइल बदलीचं फार मोठं काम होतं, 2 ते 3 तासाचं काम असतं. त्यामध्ये पटकन आवडून पटकन ती गाडी बाहेर जाते. आणि ज्या सोय समजा एखाद्या गाडी गिअरबॉक्स खोलायचा पूर्ण उजवाल करेल, त्यासाठी 2 दिवस लागले मटेरियल येण्यासाठी, तर त्यासाठी मग ती गाडी वेगळ्या केल्या. हाच मुलींच्या गाडीचा काढला जातो. स्लो मुलींच्या म्हणजे ज्यांनी कोणी जास्त तिथे घेणार आहे गाडी रिपेरेशन करायची कामासाठी काही इथं ऑइल वगैरे सगळे चेंज करायचं, ऑइलची पार्ट्स वगैरे कोपऱ्यामध्ये टाकलं जातं. त्या कोपऱ्यामध्ये तिथं ट्रे केला आहे, त्याला जाळे आहेत. ऑइल पूर्णपणे ट्राय केल्यानंतर तर ते ऑइल इथे काढून टाकला जातो साईड, त्याच्यामध्ये ऑइल घातलं होतं, सगळं काही ड्राय होतं ते आणून त्या ट्रेमध्ये ठेवा. कमी कुठली गाडी तर अशा कंडिशनला 10,000 नाही फिरली तर 8 महिने, 16 महिने, 24 महिने अशा 3 सर्व्हिस आहेत. हे एस मॉडेलमध्ये झालं. एसमध्ये परत आपली इंट्रा पण आहे, स्मॉल कमर्शियलमध्ये SUVमध्ये. तर इंट्राची पण सर्व्हिस तशीच आहे, 10,000, 20,000, 30,000. पण आता रिसेंटली ज्या गाड्या आउट होत आहेत त्या गाड्यांच्या कॅटेगरीनुसार आणि ऑइलच्या लेवलनुसार त्या गाड्यांचं 20,000, 40,000 आणि 60,000 असं केलेलं आहे. स्मॉल कमर्शियलमध्ये मोठ्या गाड्या म्हणजे इंट्राची 1 टनाची पासिंग येते त्या गाड्यांना. त्यानंतर तुमच्या ज्या मोठ्या गाड्या आहेत 407 असतील,
किंवा तुमची 610 असेल, 612 असेल, ते कंपोनंट इथं आहे. या सगळी जर गाडी डोळ्यात मला दाखवतो 610 40,000, 80,000, 1,20,000 म्हणजे मोठी कंपोनंट आहे. 19-16 असेल, 18-16 असेल, 19-22 असेल. या गाड्यांची सर्व्हिस आहे 60,000, 1,20,000 आणि 1,80,000. हे किलोमीटर वाईज झाले. आणि ह्या लहान गाड्या आणि मोठ्या गाड्या या दोन्हीचं सुद्धा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हे टाइम लिमिट ठरलेलं आहे. फक्त तुमचं रनिंग जर फास्ट होत असेल तर 40,000 लहान गाड्यांना पहिली, मोठ्या गाड्यांना 60,000. त्याप्रमाणे पुढं सर्व्हिस होत जाते. पहिली तुमची 60,000 झाली, दुसरी 1,20,000, तिसरी 1,80,000, परत तुमची आणि पुढची परत 60,000 अशा सर्व्हिस होतात.